हॅलो. मी जर असलो असतो ना, तर स्वतः मी या परीक्षेचा फॉर्म भरला असता. इंडियन नेव्ही इन्सेट असं एक म्हटलं जातं याला. इन्सेट INCET, इंडियन नेव्ही कॉमन एंट्रन्स टेस्ट. हे पद जे आहे ना, दरवर्षी भरलं जातं. लगभग आपण बघा, मागचे 21, 22, 23, 24 आणि आता 25ला पण भरलं जात आहे. सहसा आपल्याला इतर एक्झामच्या त्या सानिध्यात असल्यामुळे ह्या पदाकडं आपलं लक्ष जात नाही. असंच सेम एअरफोर्सचे पण पद भरले जातात. सध्या आपण आज या व्हिडिओ सेशनमध्ये नेव्हीच्या पदाबद्दल बोलणार आहोत. टोटल 1110 प्लस पदे आहेत. ठीक आहे. 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा, ITI होल्डर अशा वेगवेगळ्या जर तुमच्याकडं पोस्ट असतील, डिग्री असतील, क्वालिफिकेशन असतील, तर असे वेगवेगळे पद आहेत. ठीक आहे. एक काय क्वालिफिकेशन आहे, कसं करू शकतो, एक्झॅक्टली काय करायचं, परीक्षा कशी होते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स कसे होते, पुस्तकं कुठं भेटतील, सगळं आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा, हा ओरिजिनल नोटिफिकेशनचा पहिला पेज दिसतोय तुम्हाला. मेन मुद्दे मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो. तर हे आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट, सॉरी नॉट कॉमन टेस्ट, इंडियन नेव्ही सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट, INCET. असं पहिलं अक्षर घ्या, INCET. ठीक आहे, इन्सेट म्हणतो आपण. तर ह्यावाल्या एक्झामला फोकस तुम्ही करू शकतात. अजूनही डेट डिक्लेअर झालेल्या नाहीत. शेवटची डेट फॉर्म भरण्याची मी तुम्हाला सांगतो, परंतु इथून तुमच्याकडं 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी आहे. नॉर्मली तुम्ही महाराष्ट्राच्या इतर सरळ सेवे पदाकरता प्रिपरेशन करत असाल तर ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे. मग असं एक्स्ट्राचं काय करावं लागेल? एक्स्ट्रा तसं तर नाहीच आहे, फक्त थोडंफार तुम्हाला पॅटर्ननुसार काही एक्स्ट्रा, सिलेबस तोच आहे. एक्स्ट्रा काय करावं लागेल ते पण सांगतो, कुठून करायचं ते पण सांगतो. सुरुवात करूया. बघा, तर मी का सांगितलं तुम्हाला की मी असलो असतो तर मी पण फॉर्म भरला असता, तसा आत्ता फॉर्म भरू शकतो मी, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की यामध्ये असं काहीही वेगळं पण नाही आहे ज्यामध्ये असं. आता आपण लहानपणी बॉर्डर मूवी बघायचो, हे बघायचो, त्यावेळेस मला सुद्धा वाटायचं की मी सुद्धा इंडियन नेव्ही, आर्मी, एअरफोर्समध्ये गेलो पाहिजे. पण घरचा बॅकग्राऊंड किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्यामुळं नाही जाऊ शकलो. पण ह्यावाल्या पदाकरता आजही तुम्ही अप्लाय करू शकतात. कारण की इथं पर्टिक्युलरली तुम्हाला एवढी हाईट पाहिजे, एवढं वेट पाहिजे, एवढं तुमच्या शरीरावर कुठे टॅटू वगैरे तर नाही, तुमची हेअरस्टाईल अशीच पाहिजे असं काहीच नाहीये. म्हणून याचं नावच आहे की कॉमन सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे. तर फक्त हे फायर इंजिन ड्रायव्हर हे एक पद आहे, त्याच्याकरता काही हाईट वगैरेचा क्रायटेरिया आहे, बाकी पदाकरता नाहीये. ठीक आहे. तर लास्ट डेट आहे याची 18 जुलै. आता आज मी जेव्हा रेकॉर्ड करतोय हाच 14 तारीख आहे, नाही 13 तारीख आहे. ठीक आहे. तर अजूनही 5 दिवस बाकी आहे. जनरल OBC EWS असेल तर 295 रुपये फीस आहे. आपल्या इतर सरळ सेवाच्या पदाप्रमाणे हजार रुपये पण नाहीये. आणि SC ST, फिजिकली हँडिकॅप किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा ऑल फिमेल कॅटेगरीज यांच्याकरता तर 0 रुपीज आहे. ऑनलाईन तुम्ही पेमेंट करायचं आहे. पहिल्यांदा रिटर्न एक्झाम होईल, काय असणार मी सांगतो. त्याच्यानंतर फिजिकल ट्रेड टेस्ट होईल. हे जर तुमच्या पोस्ट करता ऍप्लिकेबल आहे, कोणकोणत्या याला ऍप्लिकेबल आहे आणि ते काय करावं लागते ते सगळं सांगतो. तसं हे एवढं खूप काही असं अवघड नाही आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ॲज युजल आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल, नंतर पोस्ट भेटेल. आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट, ही काय अग्निवीर प्रमाणे फक्त 3 वर्ष 2 वर्ष असं नाहीये. धिस इज द परमनंट जॉब. म्हणजे तुम्ही ऑफिशियली रिटायरमेंट पर्यंत तुम्ही हा जॉब करू शकतात. तुम्हाला जाऊन असं लढायचं नाहीये बंदूक घेऊन, AK-47 घेऊन तुम्हाला फील्डवर जायचं नाहीये. यू विल बी द पार्ट ऑफ नेव्ही,
बट यू विल नॉट बी द पार्ट ऑफ फील्ड ट्रेनिंग. ठीक आहे. तर पद वेगवेगळे आहे, 41 पद आहे वेगवेगळे. मी इथं बाजूला सरकतो बघा. हे मराठीमध्ये लिहिलं आहे, हे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. किती वॅकन्सी आहे त्याच्या समोर मी डेटा दिलेला आहे. फक्त आता तुम्हाला करायचं काय आहे, सपोज तुम्ही चार्जमॅन इलेक्ट्रिकल या करता 6 नंबरचं हे पद आहे, तर हे 6 नंबर लक्षात घ्या, इंडेक्स हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 16 ते 30 टोटल वेगवेगळे पद आहे, एकदा डोळ्या खालून घालून घ्या. त्यानंतर 31 ते 40 असे टोटल 1100 वगैरे पद आहे. ठीक आहे. तर याच्यामधले हे जे मल्टीटास्किंग स्टाफ हे खूप महत्वाचे आहे. इथून 31 पासून 40 पर्यंत याला 10वी नुसतं असलं किंवा 12वी नुसतं असलं तरी चालतं. पहिल्या वाल्यांना थोडंसं क्वालिफिकेशन आहे, ते पण मी एक्झॅक्टली सांगतो. पण या वाल्या पदांकरता तर सर्वजण भरू शकतात. फक्त तुम्ही हा नंबर लक्षात घ्या, जसा 36 नंबर आहे, 37 नंबर आहे. ठीक आहे. आता अच्छा बॅच बघून घ्या. बॅच ऑलरेडी लॉन्च तर झालेली आहे, उद्यापासून आहे. आज 13 तारीख आहे ना, उद्या 14 तारीख आहे. सकाळी 11 वाजता 600 रुपयाची बॅच आहे. जास्त काहीच टेन्शन घेऊ नका. 50% सिलेबस असतो पोलीस भरतीमध्ये, मॅथ्स आणि रिझनिंगचा 100 पैकी. त्यामुळं सर्वात जास्त वेटेज आहे. कट ऑफ याच सब्जेक्टमुळेच तुमचं निघणार आहे. ठीक आहे. आणि ऑलरेडी ही जी बॅच रनिंगमध्ये चालू आहे संध्याकाळी 7 वाजल्याची, दोन्ही लाईव्ह बॅचेस आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या वाल्या बॅचमुळं तुम्ही राज्यसेवा 2025ची येणारी अपकमिंग आपली कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी अजूनही ज्याचे फॉर्म यायचे बाकी आहेत, आणि त्यानंतर सरळ सेवा वेगवेगळे, मग तलाठी असो, पोलीस भरती असो किंवा वेगवेगळं. पण खास करून ही स्पेशल पोलीस भरती आहे आणि ही नॉर्मल मॅथ्स अँड रिझनिंग सर्वस्वी आहे. एकदा जाऊन डेमो सेशन्स बघून घ्या. ॲपमध्ये आहे, ॲप स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन, हे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. ॲप्लिकेशन म्हणजे आयफोन किंवा नॉर्मल अँड्रॉइड मोबाईल दोन्हीकडे चालेल. ओके. आता वयाची अट पासून मी सुरुवात केलेला आहे. खूप जणांना तिथूनच डिबार होतात, त्यामुळं इथून मी सुरुवात करतोय. 18 जुलै 2025 ही डेट घेतलेली त्यांनी. ठीक आहे. 18 जुलै 2025. तर नॉर्मल पद मी तुम्हाला नंबर सांगितले ना, तर 1 आणि 33 या 2 पदाकरता 45 वर्षापर्यंत आहे. सगळ्यांना हे सगळ्यांसाठी आहे. आणि याच्यामध्ये रिलॅक्सेशन SC ST असेल तर अजून 5 वर्ष, OBC असेल तर 3 वर्ष. असं सेंट्रलमध्ये असं NT, NTB, NTC असं काही नसतं, विजय वगैरे असं काही नसतं. तिकडं 4-5च आहे. ओपन, SC ST, OBC आणि EWS हे 5च कॅटेगरी आहे. ठीक आहे. पद क्रमांक 2 करता 18 ते 30, मिनिमम 18 मॅक्झिमम 30. ओपन हे वाले ओपन आहे, याच्यामध्ये हे एक्स्ट्राचं ऍड करायचंय. कळालं. तर जसं 4 आणि 5 करता 30 पर्यंत, 35 पर्यंत, 27 पर्यंत. ठीक आहे. इवन फिमेल कॅन्डिडेट सुद्धा या पदाकरता अप्लाय करू शकतात. दॅट इज द बेस्ट वन. ओके. आणि हा पोस्टिंग हे सांगायची गरज नाही की ऑल ओव्हर इंडिया कुठेही होऊ शकते. तर महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची तयारी ठेवा. हे एज रिलॅक्सेशन मी दिलेलं आहे सगळं. जर तुम्ही मेरिटोरियस पर्सन असेल तर अजून 5 वर्ष. स्पोर्ट्स पर्सन, ठीक आहे, एखादा तुमच्याकडे नॅशनल स्टेट सर्टिफिकेट असेल तर ओपन वाल्यांना सुद्धा भेटतं 5 वर्ष रिलॅक्सेशन. ठीक आहे, असं दिलेलं आहे. ओके. त्यानंतर सब्जेक्ट 4चे मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही कुठेही जा मॅथ्स रिझनिंग शिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. जनरल इंटेलिजन्स बुद्धिमत्ता 25 आणि क्वांटिटेटिव्ह अंकगणित 25. इथं पण 50% सिलेबस आहे. विदाउट अंकगणित बुद्धिमत्ता तुम्ही पासच होऊ शकत नाही. तर बाकी जनरल अवेअरनेस, GK GS आणि इकडे इंग्लिश आहे बस. इकडे मराठी व्याकरण वगैरे ग्रामर काही नाही आहे, फक्त इंग्रजी, GK GS आणि मॅथ्स रिझनिंग बस. झाले 4 विषय. 100 प्रश्न, 100 मार्क, 1 मार्काला 1 आणि 90 मिनिट्स आहे, 90 मिनिट. आणि हे ठीक आहे. क्वालिफाईंग मार्क्स मिनिमम एवढे तर पाहिजे तुम्हाला, 35%, 30%, 25%. ठीक आहे. अनरिझर्व कॅटेगरी हे बाकीचे कॅटेगरी, त्याच्या वर लागेल तुमचा कट ऑफ. आता परीक्षेत एकूण MCQ 100 येणार, 90 मिनिटं असणार, 1 गुण असतो, निगेटिव्ह मार्किंग असणार नाही, म्हणजे 100 गुणांची असेल. आता ऐका, हा जो क्रायटेरिया आहे ना, मी जानबूझ के
मी परत एकदा सांगतोय, हे मी मुद्दामून केलंय कारण की आतापर्यंत जेवढे मी सेशन्स बनवले, अपडेटची असो नोटिफिकेशनचे असो, एवढं क्लिअरली सांगून सुद्धा प्रश्न तुमचे येतात कमेंट्समध्ये की सर काय नक्की, जसं मी आता MIDCचं सांगितलं होतं, त्याच्या पहिले नोंदणी मुद्रांकाचं सांगितलं होतं, टेटच्या एक्झामचं सांगितलं होतं, हे पण सांगतोय. मी इथं मेन्शन केलंय नेगेटिव्ह मार्किंग असणार नाही, पण मला माहित नाही की नेगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, आणि आहे तर किती आहे तसं सांगून द्या तुम्ही. 1/4 आहे का नाही फक्त मला एवढं सांगा, येस ऑर नो. आणि जो सर्वात पहिले खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगणार त्याला मी फ्री ऑफ कॉस्ट बॅच देणार आहे, फ्रीली. ठीक आहे, सर्वात पहिले सांगणाऱ्याला. ठीक आहे, नाही एक काम करूया मग आता एकदा एकाने सांगितलं तर मग ते प्रॉब्लेम होऊन जाईल ना, मग बाकीच्यांना चान्स नाही भेटणार. तर आपण एक काम करू, पहिल्या 10 कमेंट्स मध्ये मी काय सांगितलं, पहिल्या 10, आता डेट नुसार टाइम नुसार ते येतं पहिले 10 काढता आपल्याला, तर पहिल्या 10 कमेंट्स जे बरोबर उत्तर देईल, चुकीचं नाही, जे बरोबर उत्तर देईल पहिल्या 10 मधून, त्यांचं लकी ड्रॉने मी नाव काढणार आणि त्यांच्यातून 2 जणांना मी फ्री ऑफ कॉस्ट बॅच देणार. आता याच्यापेक्षा मी काहीच करू शकत नाही. हे का करतोय, कारण की तुम्ही काय इनिशिएटिव्ह घेता हे मला बघायचंय. त्याच्यानंतर हे एवढे विषय असणार 25 गुण प्रत्येक सेक्शनला, एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे फॉर्म भरताना लागणार आहे, पहिल्यांदाच रेडी ठेवा. त्यानंतर शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगितलं, पद नंबर हे लक्षात ठेवा. तर तुमच्या हिशोबाने बघा, हे बघा इथं केमिकल इंजिनियर आहे आणि दुसरं 2 वर्षाचा अनुभव आहे असं लिहिलेलं आहे, तर हे दोन्ही पाहिजे. काही ठिकाणी ऑर आहे किंवा आहे, बघा असं BSc फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स याच्यातून कोणतं तरी एक असेल, किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला तरी चालेल, या दोघांपैकी एक पाहिजे. पण इथं असं किंवा शब्द नाही, तर हे दोन्ही पाहिजे असं. तर हे फरक समजून घ्या. पदनुसार आहे, इंग्लिशमध्ये पण दाखवतोय मी यावेळेस तुम्हाला, मराठी इंग्लिश दोन्ही दाखवतोय. ठीक आहे, तर हे थोडंसं टेक्निकल आहे, पहिलेवाले पद बघून घ्या तुमच्या हिशोबाने, सगळं लिहून दिलंय मी. आता इथं बघा 23 नंबरचे पदाकरता 12वी तर पाहिजेच, डिफार्म पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पण पाहिजे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. ओके, पुढे आता हे वाले बघा 26 पासून, जास्त अवघड नाही. आता हा अवजड वाहन चालकाचा परवाना म्हणजे लायसन्स पाहिजे हेवी व्हेकलचा, तो भेटून जाईल तुम्हाला. 12वी 10वी प्लस ITI किंवा नाही, हा नुसतं 10वी. तर 31 नंबरचं नुसतं 10वी वाले सगळेजण करू शकतात अप्लाय, है ना. हे ITI किंवा 10वी आहे, तर नुसतं 10वी वाला आहे पण करू शकतो. ठीक आहे, आता इथं लिहिले 35 ते 39 मध्ये 10वी उत्तीर्ण आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता. तर हे ऍक्च्युअली जे पद आहे ना तुम्ही बघितले ना, तर ते असे खूप मोठे नाही, म्हणजे बार्बर, कुकिंग अशी वाले पद आहे. तर तुम्हाला ते जे तुम्हाला सांगितलं ना, ट्रेड हे एक्सपिरियन्स हे तुमचं टेस्ट होईल, इथं लिहिलं होतं ना, कुठे गेलं हे बघा, फिजिकल ट्रेड टेस्ट. तर इथं तुम्हाला ते बनवून दाखवावं लागेल नंतर, ते तर करू शकतो या, खूप मोठी क्वालिफिकेशन पण नाही आहे. ठीक आहे, असं एकदम 100% सांगतो मी तुम्हाला सगळ्या गोष्टी, कुठं काहीही बघायची तुम्हाला गरज नाहीये. ठीक आहे, हे सगळं ओके. आता हेच इंग्लिश मध्ये दाखवतोय डायरेक्ट. आता मी इथं लिहिलेलं आहे, जसं स्टाफ नर्सचं एक पद आहे, एक याची व्हॅकन्सी आहे आणि ही 18 ते 45, मिनिमम 18 मॅक्झिमम 45 ओपन वाल्यांचं दिलेलं आहे. त्याच्यात मग एज रिलॅक्सेशन 5 वर्ष 3 वर्ष ऍड करून घ्या. याला मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी, सर्टिफिकेट ट्रेनिंग, इथं हॉस्पिटलचं नर्सचं ते ट्रेनिंग सर्टिफिकेट पाहिजे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे, हिंदी और लोकल लँग्वेज पाहिजे असं. तर हे डायरेक्ट इंग्लिशमध्ये तुमच्या पदानुसार दिलेलं आहे. आता मी डायरेक्टली असे पद दाखवतो तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त एक्सपिरियन्सची गरज नाहीये. ठीक आहे, बघून घ्या. ओके, याची PDF मी तुम्हाला दिलेली आहे. आणि अजून एक सांगतो महत्वाची गोष्ट, याच्या मागचे पेपर्स प्रिव्हियस इयर, इवन तुम्हाला मी अख्खं 400 पानी पुस्तक पण देतोय फ्री ऑफ कॉस्ट. PDF तुम्हाला भेटून जाईल सेक्शन नुसार. कुठे जायचं, ऍप्लिकेशन मध्ये स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये फ्री कंटेंट या सेक्शन मध्ये जा. तिथं मी एक वेगळा फोल्डर बनवलेला आहे नेव्हीचा, तर त्याच्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तुम्हाला लागणारे सगळे पुस्तकं सगळं दिलेलं आहे मी तुम्हाला.
अभ्यास करायचा आहे बे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे वाले पुढचं पद एकदा बघून घ्या. यावाल्या सेशनची पण पीडीएफ भेटेल. ओके. त्यानंतर ठीक आहे. त्यानंतर फार्मासिस्ट. ओके. स्टोअर सुपरिटेंडंट. आता बघा मी तुम्हाला सांगितलं ना, फायर इंजिन ड्रायव्हरला थोडंसं फिजिकल क्वालिफिकेशन पण पाहिजे, जसं चेस्ट, जॉईंट एक्सपान्शन, हाईट विदाउट शूज 165 सेंटीमीटर वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि शेड्यूल ट्राईब एसटी कॅटेगरीचे आहे तर अडीच, थोडंसं कमी जरी असलं सेंटीमीटर तरी चालतं असं. बाकीच्याला एवढं काही नाही आहे. आता बघा फायरमॅन 12वी पास पाहिजे फक्त, 12वी पास पाहिजे फक्त, 10वी पास पाहिजे आणि एक सर्टिफिकेट आपलं लायसन्स पाहिजे, 10वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे, 10वी पास, 10वी पास, 10वी प्लस ITI पाहिजे. तर ह्यावाल्या पदांकरता तुम्ही करू शकतात ना अप्लाय. ओके. 10वी पास, 10वी 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 तेच मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर करा, भरा. एकापेक्षा जास्त पदाकरता तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकतात. तर वेगवेगळं तुम्हाला फीस द्यावी लागेल पर पोस्टसाठी. परत एकदा सांगतोय, आता वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे. सपोज तुम्ही एका शिफ्टमध्ये म्हणजे 4-5 पदाकरता फॉर्म भरला आणि सेम दिवसामध्ये सेम शिफ्टमध्ये तो आला, तर मग कोणतं तरी एक तुम्हाला लॉग इन करावं लागेल, मग बाकीचं तुमचं गेलं. पण सपोज एखादी 5 ऑगस्टची एक्झाम आहे आणि एक सकाळची शिफ्ट आहे आणि एक संध्याकाळची शिफ्ट आहे, तर तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. दोन्ही शिफ्टला तुम्ही देऊ शकता, तर दोन्ही पदाकरता झालं. तर आता हे आपल्याला माहित नाही की कोणत्या पदाकरता कसं तुमचं येणार आहे. तर भरताना तर भरा ना, बघून घेऊ ना. जास्त जास्त काय होईल, 295 जाईल फक्त, ते पण जनरल आणि EWSचे आणि OBCचे. बाकीच्यांना तर फ्रीच आहे. ठीक आहे. हे आणि हा आता जॉब प्रोफाईल काय असेल. सर आम्हाला हे तर सगळं कळालं, तुम्ही काय काय काही नाही, पण घरच्यांनी आम्हाला विचारलं की नेव्हीमध्ये जातो तर काय AK-47 घेऊन जावं लागेल काय. नाही, त्यांना हे जॉब प्रोफाईल समजून द्या. ठीक आहे. तर प्रत्येक पोस्टचं मी जॉब प्रोफाईल इथे सांगितलेलं आहे. मी बाजूला सरकतो. जसं स्टाफ नर्सला काय काय करावं लागेल, ॲज अ फर्स्ट एड अँड रिस्पॉन्सिबल पर्सन इन द ॲब्सेन्स ऑफ डॉक्टर. तर डॉक्टर नसेल तर तिला ते सगळं मेंटेन करावं लागेल, सांभाळावं लागेल असं. तर हे स्टाफ नर्सचं झालं. त्यानंतर चार्जमॅन नेव्हल एव्हिएशन, त्यानंतर चार्जमॅन ॲम्युनेशन वर्कशॉप, चार्जमॅन मेकॅनिक, त्यानंतर चार्जमॅन ॲम्युनेशन अँड एक्सप्लोजिव्ह, त्यानंतर चार्जमॅन, त्याच्यानंतर असिस्टंट आर्टिस्ट रिटचर. हे काय काय असतं बघून घ्या. ठीक आहे. आता हे प्रत्येक गोष्ट मी वाचून नाही दाखवू शकत, PDF मध्ये मी तुम्हाला दिलेलंच आहे आणि इथं व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही बघू शकतात. फायरमॅन वगैरे, स्टोअर कीपर. ठीक आहे. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, ऑर्डिनरी ग्रेड, ट्रेड्समॅन हा वाला पण खूप फेमस पोस्ट आहे ट्रेड्समॅन. त्याच्यानंतर पेस्ट कंट्रोल वर्कर. आता तुम्ही बघा ना, रस्त्यावरून जाताना कधी तुम्हाला आर्मीची मोठी ट्रक दिसते आहे ना, मोठी हाईट असते, त्याच्यात एक ड्रायव्हर असतो, तो हेवी ड्रायव्हर. त्याला पण एक्झाम पास करून यावं लागतं, युनिफॉर्म सगळ्यांना भेटतो. ठीक आहे. बघा. त्याच्यानंतर भंडारी हा म्हणजे मिल जेवण बनवणारा असतो. खूप चांगली पोस्ट आहे. मी असलो असतो ना, मी सुखाने गेलो असतो. कारण की नेव्ही असो, एअरफोर्स असो किंवा आर्मी असो, पहिल्यापासून माझं असं एक बोलते ना, दिल के अरमान कोने में थोड़ा सा एक इच्छा अधुरी सी रह गई है. पण आता काय आहे, सगळं आता लग्न झालं, हे झालं ते झालं, तर आता ह्या गोष्टी परत नाही करू शकत. ठीक आहे. काही सोशल ऑब्स्ट्रक्शन्स येऊन जातात, पण आता तुमच्याकडे चान्स असेल तर करा. मी खरं सांगतोय, खूप चांगली लाईफ असते. पगार पण खूप चांगला आहे. 18,000 1,50,000 पगारचा एक पे स्केल आहे वेगवेगळ्या पोस्टनुसार. पगारावर जाऊ नको. हे जे डिसिप्लिन असतं ना, आणि तुमच्या फ्युचर जनरेशन करता यू विल बी द एक रोल मॉडेल. ठीक आहे. तर लेडी हेल्थ व्हिजिटर, त्यानंतर मल्टीटास्क स्टाफ मिनिस्ट्रियलचं हे, आणि त्यानंतर नॉन मिनिस्ट्रियल म्हणजे नॉन इंडस्ट्रियलचं हे, जसं ड्रेसर. इथं काय वाढ सहिका, धोबी, माळी. तुम्ही असं नका समजू की हे का कपडे धुणार का. अरे तुम्हाला एक एंट्री भेटतीये, तुम्हाला त्यांचं जीवन समजणार कसं असतं आर्मीवाल्यांचं, नेव्हीवाल्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, डॉट्समॅन, ओके, बार्बर,
अच्छा, हे मी तुम्हाला सगळं सांगितलं, ठीक आहे ऑलरेडी. बॅच घेऊन टाका. याच्याशिवाय मी तुम्हाला खरं सांगतोय, मॅथ्स रिझनिंग शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. कोणतीच एक्झाम पास होऊ शकत. प्रत्येक ठिकाणी मॅथ्स रिझनिंग आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये पैकीचे पैकी मार्क मिळवून देण्याची गॅरंटी माझी. एकदा बॅच घेतली तर तुम्हाला कोणतंच म्हणजे मार्केटमधून ना पुस्तकं घ्यायची गरज, ना प्रॅक्टिस सेट घ्यायची गरज, ना टेस्ट सिरीज लावायची गरज. सगळं मी प्रोव्हाइड करणार आहे. तेवढा भरोसा ठेवा. ठीक आहे, तर आजच डाउनलोड करून घ्या फटाफट फटाफट. ऑलरेडी बॅच रनिंग आहे, तर बघा तुमच्या हिशोबाने. अजून जर काही प्रश्न तुम्हाला राहिले तर मला विचारा. परत एकदा तुम्हाला सांगतोय मी की मला याच्यात मी प्रश्न वाटलं तर लिहून देतो की नेगेटिव्ह मार्किंग. आता मला तर माहिती आहे ना, पण मला तुमच्याकडून थोडंसं काम करून घ्यायचंय. नेगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, पहिली गोष्ट यस ऑर नो, आणि आहे तर किती आहे. ठीक आहे, तर पहिल्या 10 कॅन्डिडेट जे बरोबर उत्तर देणार कमेंट बॉक्समध्ये, त्यांच्यामधून 2 कॅन्डिडेट्सला मी, आणि हे सगळं पब्लिकली करणार. असं नाही की सर तुमने तो हमारा नाम लिहिले. तुमच्या समोर चिठ्ठ्या टाकून एखाद्या लाईव्ह सेशनमध्ये मी नाव काढणार. त्या 2 जणांना मी फ्री ऑफ कॉस्ट देणार. आता याच्यापेक्षा काय करू शकतो सोशल सर्व्हिस. मी तर जाऊ शकत नाही ना नेव्ही आर्मीमध्ये, पण मी तुम्हाला तर पाठवू शकतो की नाही. तेवढं तर माझ्या हातात आहे की नाही. ठीक आहे, तर इथं मी एंड करतो. लवकरात लवकर फॉर्म भरा. काही जरी कुठं घोडं अडलं, आणि हा फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक, तिथं क्लिक केलं डायरेक्टली तुम्हाला लिंकवर जाता येईल. तिथून फॉर्म भरा. फॉर्म भरताना काही अडचण आल्या तर मला विचारा. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तुम्हाला त्याचे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, काय बुक्स वगैरे, त्याच्या PDF पण मी दिलेली आहे. तर जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. झालं तुमचं काम, आणि अभ्यासाला सुरुवात करा. चलो बाय, टेक केअर, लव्ह यू.